श्री स्वामी समर्थ भक्तांनो, स्वामींनी आज तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा संदेश पाठवलेला आहे आणि तो संदेश तुम्ही नक्की ऐकावा अशी आपल्या स्वामींची इच्छा आहे। त्यामुळे भक्तांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। स्वामी म्हणतात, बाळा, तू या माझ्या संदेशापर्यंत आज पोहोचलेला आहेस। हा संदेश तुझ्यासाठीच आहे, त्यामुळे दुर्लक्ष न करता हा संदेश पूर्ण ऐक, तुझे कल्याण होईल। बाळा, परिस्थिती कशी का असेना, पण तू कधीच खचून जाऊ नकोस। तू नेहमी सकारात्मक विचार कर। सगळे आता चांगले होणार आहे। जे सोडून गेले त्यांना तू देखील सोडून दे। त्यांचा विचार करणे बंद कर। त्यांच्या आठवणीत रडणे, स्वतःला त्रास करून घेणे आता बंद कर। उलट अशा धोकेबाज माणसांची नियत तुझ्यासमोर लवकर आली यासाठी भगवंतांचे आभार मान, कारण ती व्यक्ती तुझ्या योग्यतेची नव्हती आणि त्या व्यक्तीच्या धोक्यापासून तुला लवकर बाहेर काढले याची कृतज्ञता तू व्यक्त कर। बाळा, कोणामुळे कोणाचेही जीवन जगणे थांबत नाही। जिथे एक रस्ता बंद होत असतो तिथे अनेक दरवाजे उघडत असतात। त्यामुळे बाळा, तू कितीही प्रयत्न केले तरी तुझ्या प्रयत्नात जर तुला यश मिळत नसेल तर तू तुझी पद्धत बदलून बघ। तू कुठे कमी पडत आहेस याचा नीट विचार कर। नीट शांत बसून विचार कर। स्वतःला प्रश्न विचार की तू जे प्रयत्न करत आहेस ते प्रामाणिकपणे आणि दररोज न चुकता ते प्रयत्न करत असतोस का? तू कुठे कमी पडत आहेस का याचा विचार कर। स्वतःचाच थोडा अभ्यास कर, मग तुला तुझ्या प्रश्नांचे उत्तर नक्कीच मिळेल आणि तुला मार्गही मिळेल। बाळा, तुम्ही जगाला फसवू शकता की तुमचे कर्म हे नेहमी प्रामाणिक आणि चांगलेच करत राहा। बाळा, प्रयत्न करायला कधीच घाबरू नकोस, मागे राहू नकोस। जो सातत्याने प्रयत्न करतो त्याला यश हे आज न उद्या नक्कीच मिळत असते। जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आमची मदत तुमच्यापर्यंत कशी काय पोहोचणार? त्यामुळे बाळा, तू पहिला प्रयत्न करायला तरी सुरुवात कर, मग बघ तुझ्या प्रयत्नांना आम्ही साथ द्यायला नक्कीच येणार। स्वतःवर विश्वास ठेव, घाबरू नकोस। तू प्रयत्न करायला सुरू कर, आम्ही आहोत तुझ्याबरोबर। बाळा, मी तुला आज हा संदेश तुझ्यासाठीच पाठवलेला आहे, म्हणून तर तू हा संदेश आज पाहत आहेस। माझ्या या संदेशात दुर्लक्ष करू नकोस, संपूर्ण ऐक। महत्त्वाची गोष्ट आज तुला आम्ही सांगणार आहोत। बाळा, अडचणी, संकटे हे फक्त तुझ्याच आयुष्यात नाही आणि पैसा आयुष्यात येतो आणि जातो, पण तुमचा जो हा मूल्यवान क्षण आहे तो एकदा गेला की पुन्हा परत येत नसतो। जिवंत असल्याचा, जीवन जगण्याचे महत्त्व जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मरणाच्या दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला भेटा आणि त्याला विचारा, तुला काय वाटत आहे? तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला सांगेन की मला आणखीन जगायचे आहे, मला वाचवा। बाळा, तुम्ही मनुष्य म्हणून जगा। जरी तुम्हाला अपयश आले की लगेच जीव देण्याच्या भाषा करतात। जीवन हा तुम्हाला खेळ वाटतो तेव्हा त्यांना एवढे मूल प्राप्त होत असते, ते मूल्यवान बनत असते। बाळा, अगदी तसेच तुझेही होत आहे। ही संकटे, या अडचणी या तुला कमजोर नाही तर मजबूत बनवण्यासाठी झालेले आहेत, कारण तू एक खूप चांगली व्यक्ती आहेस, एक खूप पवित्र आत्मा। हेच या अडचणी, हे संकटे तुला मूल्यवान बनवत आहेत। त्यामुळे त्यांच्यापासून पळ काढण्याचा विचार मनात आणू नकोस। त्या परीक्षांना तू सामोरे जा। बाळा, प्रत्येकजण जन्माला येताना एकटाच जन्माला येतो आणि मृत्यूसमयी जाताना एकट्याने जावे लागते। त्यामुळे तुझ्यासाठी खूप सारे आशीर्वाद घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे हा संदेश तू पूर्ण ऐक। बाळा, माझे अगदी भक्तिभावाने पूजा अर्चना करत असतोस। तुझे माझ्यावर खूप प्रेम विश्वास आहे हे आम्ही जाणतो। ते आशीर्वाद घेण्यासाठी तू आता तयार राहा। बाळा, तू खूप दुःख, यातना सहन केलेल्या आहेत, मला माहिती आहे।
तू माझा प्रिय भक्त आहेस आणि तू तुझ्या कर्माचे भोग भोगताना कधी तुला त्रास झाला तरी तो त्रास अगदी सहज आनंदाने सहन केलेला आहेस. तू कधीच कोणतीच तक्रार आमच्याकडे केलेली नाहीस. उलट तू स्वतःला मला सांगत होतास की हे दुःख, या यातना हे सर्व माझ्याच कर्माचे भोग आहेत. त्यामुळे मी ते नाकारू शकत नाही. ते सहन करणे आणि यातच आनंद शोधणे, दुःख कमी होण्यासाठी मार्ग खुले करत असतो. बाळा, जेव्हा तू कधी हक्काने आम्हाला ओरडतोस, रागवतोस, तुझे ते रुसणे देखील रागवणे आम्हाला आवडते. आपण ज्याला आपले मानतो त्यांच्यावर आपण खूप मनापासून प्रेम करत असतो, त्यांच्यावरच आपण हक्क दाखवत असतो. हो ना बाळा, तू माझं खूप लाडकं बाळ आहेस. तू खूप समजूतदार बाळ आहेस. आता तुला कोणताच त्रास होणार नाही याची खबरदारी आम्ही नक्कीच घेऊ. तू निश्चिंत राहा आणि आता आनंदी राहण्यासाठी तयार राहा. कारण तू खूप सारे संयम ठेवलेस आणि विश्वास ठेवलेस आणि मुख्य म्हणजे नामस्मरण करत राहणे खूप महत्त्वाचे आहे. हे सर्व तुम्ही कटाक्षाने जर कराल तर तुमच्या समस्येतून तुम्ही अलगदपणे बाहेर पडत असताना संयम ठेवणे खूप अवघड आहे आणि खूप महत्त्वाचे देखील आहे. बाळा, तू संयम ठेवलास, धीर धरला आणि आमचे नाम नेहमी मुखात घेऊन आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवलास. त्यामुळे हे आनंदाचे क्षण तुझ्याजवळ येत आहेत. आता तू कोणतीच काळजी करू नकोस. निश्चिंत हो आणि नेहमी आनंदी राहा. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.